जर का तुम्हाला टेटचा सिलेबसच माहित नसेल तर मग अभ्यास कसा करणार? मग हा आहे सिलेबस. टेट 2025 साठी आयबीपीएस पॅटर्नचा सिलेबस आहे. त्या सिलेबसनुसार आपण 5 प्रश्न घेत आहोत. 5 मिनिटात 5 प्रश्न, अर्थातच काय की ते एक्सप्लेनेशन मी करून दाखवणार आहोत. यामध्ये बघा व्हिडिओ क्रमांक किती आहे तर 5 आहे. आणि इनइक्वालिटीचा पहिला प्रश्न, सेकंड आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनचा, द्विघात समीकरणाचा, थर्ड येतं अप्रोक्सिमेशनचा अर्थात अंदाजी मूल्य काढण्याचा, फोर्थ आहे सिंपल इंटरेस्टचा आणि 5वा आहे सिंप्लिफिकेशन अर्थात पदावलीचा. चला स्टार्ट करूया. आता इनइक्वालिटी मध्ये तुम्ही हे वाचून घ्यायचं. आपल्याला फक्त कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. आपल्या पुढे स्क्रीनवर ऑनलाईनचा पेपर ज्यावेळेस आपण बघतो तर स्क्रीनवर फक्त स्टेटमेंट बघायचं आणि निष्कर्ष बघायचे. या ठिकाणी स्टेटमेंट आणि निष्कर्षाकडे गेल्यानंतर सर्वप्रथम निष्कर्ष कोणता आहे ते जाणून घ्या. हा आहे एक्स आणि एच. मग आपण याच्यामधला एक्स आणि एच हे दोनच टार्गेट करायचे. या ठिकाणी एक्स आहे आणि या ठिकाणी एच आहे. मात्र काय होते, ह्या एच सोबत व्ही आहे ना, या एच सोबत काय व्ही आहे आणि ह्या एक्स पासून इथपर्यंत आपण जाऊ शकतो. म्हणजे हा एवढा भाग आणि हा एवढा भाग हा काय करायला लागते, अटॅच करायला लागते. तेव्हा हे कॉन्क्लुजन खरं आहे की खोटं आहे हे आपल्याला माहित पडणार. आता या ठिकाणी लक्षात घ्या. ठीक आहे, मी कसं करणार की याला सरळ लिहून घेणार. एक्स स्मॉलर दॅन इज इक्वल टू यू स्मॉलर दॅन व्ही. हा व्ही म्हणजे सरळ आलो म्हणजे कोणतंही चिन्ह बदलवायचं नाही. मात्र आता इथे व्ही, हा व्ही आणि हा व्ही अटॅच होतो. मग याला आपण कॅन्सल करणार आणि असं जाणार इकडे एच कडे, म्हणजे उलट जाणार. उलट गेलो की लगेच आपण चिन्ह बदल करायचा. इथे ग्रेटर दॅन आहे, इथं स्मॉलर दॅन करायचा, देन एच करायचा. आता मित्रांनो या ठिकाणी बघा एक्स आहे आणि हा एच आहे. याच्यामधले जे काही अल्फाबेट्स असेल म्हणजे अक्षर असेल ते डिलीट करायचे. यू कॅन्सल करायचा, व्ही कॅन्सल करायचा, फक्त चिन्ह लक्षात घ्यायचे. हे एक चिन्ह आहे, हे दुसरे चिन्ह आहे, हे तिसरे चिन्ह आहे. म्हणजे एक आहे स्मॉलर दॅन इज इक्वल टू, सेकंड आहे स्मॉलर दॅन आणि स्मॉलर दॅन अर्थात लेस दॅन. या ठिकाणी वेटेज कशाला, जर समजा स्मॉलर दॅन सोबत स्मॉलर दॅन इज इक्वल टू आला तर त्याला वेटेज राहत नाही, म्हणून हा कॅन्सल केला. हे दोन सारख्या म्हणून याला कॅन्सल केला, म्हणून एक्स इज लेस दॅन एच येते. आता मॅच करून बघूया. हा झाला खरा निष्कर्ष. काय झाला, खरा निष्कर्ष. मग खरा निष्कर्ष जर हा असेल तर पहिला कॉन्क्लुजन आपल्याला सत्य आहे. आता सेकंड याच्याकडे जाऊ. सेकंड मध्ये बघा काय दिसून येतं, यस आणि एक्स आहे. आपल्याला टार्गेट काय करायला लागेल आता या ठिकाणी, आपल्याला टार्गेट करायला लागेल यस आणि एक्स. यस आहे या ठिकाणी आणि एक्स आहे या ठिकाणी. काय होऊ शकते, यस पासून जर एक्स पर्यंत जर गेलो तर ह्या यस पासून ह्या यू पर्यंत जाऊ शकतो. देन हा यू इथं अटॅच होतो आणि देन पुन्हा पण इथून इथपर्यंत जाऊ शकतो. अर्थातच आपल्याला काय करायचं आहे की चिन्ह बदल करायचं आहे. आता इथं चिन्ह बदल होणार आहे. एस नंतर इकडे गेलो म्हणजे स्मॉलर दॅनचं ग्रेटर दॅन यू होणार. हा यू इथपर्यंत गेला म्हणजे याला कॅन्सल करू आणि हेच चिन्ह आहे स्मॉलर दॅन इज इक्वल टूचं ग्रेटर दॅन इज इक्वल टू करू आणि देन एक्स हा लिहून टाकू. हे झालं नवीन स्टेटमेंट. या नवीन स्टेटमेंट नुसार बघूया सेकंड कॉन्क्लुजन हे खरं आहे की खोटं आहे म्हणून. आता इथे काय करणार, यस आणि एक्स, हा यू कॅन्सल केला तर चिन्ह मला हे दोन दिसून येतात. या दोन चिन्हामध्ये ग्रेटर दॅनला जास्त महत्व आहे. मग हे चिन्ह कॅन्सल होते आणि आपण काय म्हणू शकतो, एस इज ग्रेटर दॅन एक्स. एस इज ग्रेटर दॅन एक्स हा खरा निष्कर्ष झाला. या ठिकाणी जो निष्कर्ष दिलेला आहे तो रॉंग ठरते ना. यस इज लेस दॅन एक्स आहे म्हणून तो रॉंग ठरतो. सो इथे रॉंग. आता आपल्याला काय आन्सर द्यायचा आहे की फक्त निष्कर्ष एकच अनुसरण करतो. फक्त निष्कर्ष एकच अनुसरण करतो. फर्स्ट ऑप्शन हे राईट आहे मित्रा. ठीक आहे, चला आपल्याला 5 प्रश्न घ्यायचे आहे. बरोबर आहे. सेकंड क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन आहे हा क्वाड्रॅटिक इक्वेशनवर, द्विघात समीकरणांवर. यासारखे प्रश्न किमान 5 विचारले जात असते कोणती ऑनलाईनची एक्झामिनेशन असू द्या. मॅथमॅटिक्स मध्ये आपण काय करूया, हा आय थोडसा शॉर्टकट मध्ये मी तुम्हाला सांगतो. हा असे 2 पार्ट करून घेतले. या ठिकाणी दायंत्री काय म्हणायचं, 30 लिहायचे, असा गोल करायचा आणि इथे 30 लिहायचे. हा गुणाकाराचा भाग झाला, वरचा गुणाकार असतो. गुणाकार केला की नाही आपण दायंत्री 30. देन हे जे प्लस 11 आहे तर इथे 11 लिहायचे, प्लस आहे म्हणून प्लस. देन पुन्हा 2 मध्ये 14 दोन्ही किती 28. 28 इथे गुणाकाराच्या स्वरूपात लिहिले आणि मधले 11 या ठिकाणी टाकले. आता आपल्याला फॅक्टर असे
पाडायची आहे की त्याचा गुणाकार 30 झाला पाहिजे आणि बेरीज 11 झाली पाहिजे. आता बघा काय होणार आहे बरं, आपल्या डोक्यात असं येतं 6 पंचे 30. 6 पंचे 30 म्हणजे आधी मोठा फॅक्टर घ्यायचा, नंतर हा लहान फॅक्टर घ्यायचा. 6 पंचे 30 गुणाकार, याचा गुणाकार जर आपण केला तर 6 पंचे 30 झाले आणि याची जर का आपण बेरीज केली तर 11 होते. म्हणजे तिथं फिक्स आहे ना 6 आणि 5 झालं, इथं 6 आणि 5 आहे. इथे सुद्धा आपण तसंच करायचं, 11 बेरीज झाली पाहिजे आणि गुणाकार मात्र 28 आला पाहिजे. काय येणार आहे बरं, काय येणार आहे, तर या ठिकाणी काही पण आपण विचार करू शकतो, काही पण 728 असा जर विचार केला तर 7 इथे आणि 4 इथे. आता बघा याचा जर आपण गुणाकार केला तर 728 झाले आणि याचीच जर आपण बेरीज केली 7 आणि 4 11 झाले. म्हणजे या ठिकाणी 7 आणि 4 हे दोन फॅक्टर अतिशय यथायोग्य या ठिकाणी आलेले आहे. आता काय असते, हे झाले फॅक्टर, मात्र प्रत्यक्षात मूळ कसे असते, रूट्स कसे असते, तर रूट्स असते याच्या अपोजिट. याच्या अपोजिट म्हणजेच हा आहे एक्स, हा काय एक्सच्या स्वरूपात आणि हा येतो x1 च्या स्वरूपात. मग आपल्याला काय करावं लागेल, x बरोबर काय घ्यायला लागेल, तर हा 6 न घेता वजा 6 घ्यायला लागेल, चिन्ह बदल होणार मित्र. आणि हा x1 म्हणजेच काय घ्यायला लागेल, या ठिकाणी 5 न घेता वजा 5 घ्यावं लागेल. घेतले मी, देन पुढे जाऊया आपण. या ठिकाणी बघा आता याला आपण हे बघा, हे x आहे आणि हे y आहे, म्हणून या ठिकाणी आपण काय करणार, y बरोबर आणि y1 बरोबर, या ठिकाणी 7 आहे, आपल्याला चिन्ह बदल करावं लागेल. म्हणजे 7चं वजा 7 करावं लागेल आणि ह्या 4चे वजा 4 करावं लागेल. चिन्ह बदल केल्यानंतर ज्यावेळेस ऋण चिन्ह येते, अर्थात मायनस चिन्ह येते, निगेटिव्ह चिन्ह येते, त्यावेळेस अहम रोल निभावत असते, ते लक्षात घ्या. आत्ता खऱ्या अर्थानं आपण पुढे पुढे आलेला आहोत, सिस्टमॅटिक. आता काय करायचं, हा जो 3 आहे A फॉर 3, सो हा इथे डिवायडेड बाय करावं लागेल, कारण की x मधला x मध्ये, आणि हाच 3 इथे डिवायडेड बाय करावं लागेल. लक्षात घ्या. आता याची जर वजाबाकी केली तर हे येते -2, 3 2 6, म्हणजे x बरोबर काय झाला, -2 झाला, लक्षात ठेव जा. त्याच्यानंतर इथे काय येतं, इथं सुद्धा आपण भागच देऊन टाकू, 5/3. काय येतं बरं 5/3, 3 1 3 उरले 2 झाले 20, 3 6 18 पुन्हा 2 3 6 18 3 6 18 3 6 18, म्हणजेच 1.7 येते या ठिकाणी. मायनस आपण याला कटच करून टाकून -1.7 घेऊन घेऊ, झालं. त्याच्यानंतर x1 बरोबर -1.7. इथे काय करायचं आहे, हा जो 7 आहे हा y च्या स्वरूपात आहे, म्हणून इथं भागिले 2 करायचं. या ठिकाणी भागिले 2 केल्यानंतर 7चे 2 भाग केले की 3.5 येते, म्हणून याला आपण पूर्णतः कॅन्सल केल्यावर -3.5 झाला, कशाचा, y चा. आणि y1 म्हणजे इथं भागिले जर समजा पुन्हा 2 जर केले तर इथे येते 2, म्हणजे y1 बरोबर -2 झाले. आता प्रत्यक्षरित्या कंपॅरिझन करत असताना कशाची कंपॅरिझन करायची, या ठिकाणी बघा कंपॅरिझन, x चा y सोबत कंपॅरिझन करायची, x1 ची x ची y1 सोबत कंपॅरिझन करायची, देन x1 y सोबत आणि x1 y1 ची कंपॅरिझन करायची. ह्या 4 गोष्टी तुम्हाला माहीतच पाहिजे. आता कंपॅरिझन करत असताना काय लक्षात घ्यायचं, या ठिकाणी बघा, या ठिकाणी आता बघा इथे काय आहे, -2 आहे, लक्षात घ्या. x म्हणजेच काय, -2. इथे लिहून घेऊ तुम्ही, तसं इथे घेतो मी -2 झाला. आणि या ठिकाणी y म्हणजेच किती आला, -3.5. बघा कंपॅरिझन कसं होते, ज्यावेळेस दोनही ऋण चिन्ह असतात त्यावेळेस दिसायला लहान हा मोठा असतो. इथे -2 -3.5 पेक्षा मोठा आहे, म्हणून इथं ग्रेटर दॅनचं चिन्ह आलं. देन पुन्हा इथे -2 येणार मित्रा, आणि y1 म्हणजेच काय आलेला आहे, y1 म्हणजेच आलेला आहे -2. या दोन्ही ठिकाणी इज इक्वल टू येणार, कारण की दोन्हीच सारखे आहे, सो इथे इज इक्वल टू चे चिन्ह आलं. देन x1 कुठे आहे, तर इथे आहे, हा आलेला आहे -1.7 आणि इकडचा जो आहे -3.5 आहे. दिसायला लहान कोण आहे, तर 1.5. दिसायला लहान पण तो मायनस मध्ये मोठा असतो, सो इथं ग्रेटर दॅन झाला. आणि x1 म्हणजेच पुन्हा -1.7 आणि y1 म्हणजेच -2. आता इथे हा 1.7 हा 2 पेक्षा लहान आहे,
परंतु दोघांचं चिन्ह मायनस मायनस असल्या कारणाने मायनस चिन्ह लागलेला लहान दिसणारा हा मोठा असतो, हे मी तुम्हाला इथपर्यंत सांगितलेलंच आहे. म्हणजे आता बघा ना, x इज ग्रेटर दॅन y, x इज इक्वल टू y1, x1 इज ग्रेटर दॅन y, x1 इज ग्रेटर दॅन y1. म्हणजे सर्वांचं कॉन्क्लुजन काढल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर असं दिसते x इज ग्रेटर दॅन इज इक्वल टू y. सो प्रॉपर आन्सर आला मित्रा, काय तर थर्ड. येस, या पद्धतीने तुम्ही क्वाड्रॅटिक इक्वेशन काढा, निश्चितचपणे तुमच्यावाले पूर्णच प्रश्न बरोबर निघणार आहे. माझी जे 5 प्रश्नांची सिरीज आहे 100% सांगतो तुम्हाला यशाच्या शिखरापर्यंत नेणारच. ओके, सो राईट आन्सर आहे. देन तिसरा प्रश्न. तिसऱ्या प्रश्नामध्ये आपण अप्रोक्सिमेशन ह्या चॅप्टरचे रिलेटेड प्रॉब्लेम बघत आहोत. अप्रोक्सिमेशन म्हणजे काय होते? अप्रोक्सिमेशन. ओके, अप्रोक्सिमेशन म्हणजे अंदाजे मूल्य काढणे. अंदाजे मूल्य काढणे काय होत असते, याचे 2-3 प्रकार पडतात. पुढे पुढे आपण ते प्रकार घेऊया. आपल्याला मधातच अंदाजे मूल्य काढावं लागते किंवा शेवटी अंदाजे मूल्य काढावं लागते. हा एक पहिला प्रकार आहे की सुरुवातीला त्याला पूर्णतः कन्व्हर्ट करून टाकायचं. आता पहिले कॉन्सन्ट्रेट करायचं, इथे दिलेलं आहे अचूक मूल्य काढणं, मोजण्याची गरज नाही, म्हणजे अंदाजे मूल्य काढा. या ठिकाणी पॉइंट नंतर महत्वाचा प्रश्न आहे, तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि चॅलेंज आहे तुम्हाला पहिल्याच ट्रॅक मध्ये तुम्ही आन्सर काढायचा आहे. जर तुमच्याला आन्सर काढलेलं असेल तर निश्चितचपणे तुमची टेटची तयारी होत आहे. येस, बघा ना, खतरनाक प्रश्न आहे. बघा आता, हा ब्रॅकेट आहे, म्हणजे याला 354.08. आता पॉइंट नंतर 0 आहे, याची काही गरज नाही. इथे पॉइंट नंतर 9 आहे, म्हणजेच हा कट होऊन 1 न वाढणार, म्हणजे इथे 32 झाले. या ठिकाणी पॉइंट नंतर 8 आहे, हा कट होणार, इथे 1 न वाढणार, 125 झाले. या ठिकाणी पॉइंट नंतर 0 आहे, हा समूळ नष्ट होणार. या ठिकाणी पॉइंट नंतर 0 आहे, समूळ नष्ट होणार. या ठिकाणी पॉइंट नंतर 11 आहे, समूळ नष्ट होणार. पहिलं काम आपण केलं, मग ते बाहेर लिहून घेतले आपण. हा आहे 354 प्लस एक्स ब्रॅकेटमध्ये. ब्रॅकेटमध्ये महत्वाचं आहे, बॉडमॅचच्या नियमानुसार सर्वप्रथम ब्रॅकेट सॉल्व्ह करायचा असतो. शेवटी आपण स्टेप बाय स्टेप बघूया. भागिले किती बरं, हे 32 प्लस हे किती 125. आता हे टक्केचं जे चिन्ह असते केव्हाही डिवायडेड बाय 100 असते. सो या ठिकाणी डिवायडेड बाय 100. ऑफ म्हणजे काय होते मित्रा? सरळ तुम्हाला माहित असं, ऑफ म्हणजे गुणाकार होते. ऑफ म्हणजे गुणाकार, आणि एवढा पार्ट हा आधीच सॉल्व्ह करावा लागते. याच्यासोबत 64 आहे, झालं मायनस म्हणजे हा पार्ट आधीच सॉल्व्ह करायचा. याच्यानंतर इथे बघा, इथे खरं कौशल्य आहे. तुम्हाला माहित आहे का रे? माहित आहे की हाफ म्हणजेच काय होत असते? तर हाफ याचा अर्थ होते अंडर रूट. म्हणजेच हा हाफ जर कॅन्सल केला तर इथं ही संख्या स्क्वेअर रूट अर्थात अंडर रूट मध्ये जाते. 261 चं स्क्वेअर रूट येते 19. तुम्हाला 30 पर्यंतचे स्क्वेअर पाठच पाहिजे. सो या ठिकाणी आलेला आहे 19 बरोबर. आता इथे सुद्धा खूप महत्वाचं कौशल्य आहे. हे बेसिक आहे, हे बेसिक मी का तुम्हाला सांगतो की अंदाजी मूल्य असेल, पदावलीचे प्रश्न असेल, हजारो प्रश्न आपल्याला घ्यायचे आहे आणि प्रत्येक प्रश्नातून काहीतरी बेसिक शोधत आपण पूर्णच प्रश्न आपले बरोबर निघाले पाहिजे आणि स्पीडी निघाले पाहिजे. या ठिकाणी बघा, हाफ जसं हाफ म्हणजे स्क्वेअर रूट होते तसंच 1/3 म्हणजेच या ठिकाणी क्यूब रूट होते. काय होते? क्यूब रूट होते. काय होते? क्यूब रूट. येस, काय होते? क्यूब रूट. इथं 3 असते, म्हणजेच हे जर कॅन्सल केलं तर हे जाते क्यूब रूट म्हणजे घनमुळामध्ये. आता मला सांगा, घनमुळामध्ये जर 0 असेल तर 3 शून्यासाठी 1 शून्य लिहायचं असते, 3 शून्यासाठी 1 शून्य लिहायचं असते. आता 1चं घनमूळ 1च येते, म्हणजे 100 झाले. एवढं आपण घेतलं. आता आपल्याला काय सॉल्व्ह करावं लागते? हा जो ऑफ होता इथे होता, म्हणून हा एक पहिला पार्ट आपल्याला कंप्लीट करावा लागेल. कसा करूया? या ठिकाणी 25 5 125, 25 चूक 100, 4 1 4, 4 1 4 आडवा भाग देतो. 4 1 4 उरले 2, 4 सकम 24 आणि हे 16 85. किती झाले? हे 16 85. म्हणजे आपण या स्टेप्सवर आलो मित्रा. कोणत्या? 354 प्लस एक्स भागिले 32 प्लस किती 16 85 मायनस 19 बरोबर 100. आता काय असतं माहिती आहे का? हा ब्रॅकेट सॉल्व्ह करत असताना तिथे आलेला आहे एक्स. आपल्याला तिथे काय हलवता नाहीत त्याला, कारण की
ते इथे आला तो फिक्स आहे. हा जेव्हापर्यंत इकडचा पार्ट आपण इकडे नेणार नाही तेव्हापर्यंत आपल्याला काहीच होणार नाही. आता पहिले काय करतो मी, हा 19 मायनस जो आहे तर हा इकडे प्लस 19 करतो. हा जो प्लस 80 आहे हा इकडे मायनस 80 करतो. झालं. आणि देन हा जो भागिले 32 आहे इकडे जाऊन गुणिले 32 होते. पण याला नंतर करायचं, आधी पहिले हे करून घ्यायचं. हा, याला आपण नंतर घेऊ, नाहीतर गोंधळ होईल. पुन्हा जर बॉडमासचा नियम लावला तर आणखी इथं चुकन. इथं असा इंटरनली ज्यावेळेस आपण इकडे फेकतो त्यावेळेस बॉडमासचा नियम लावत नसते. आता हे काय झाले, 119 वजा 80 म्हणजे इथे आले 9 आणि इथे किती आले 3. बरोबर. येस. म्हणजेच 119. 9 शून्य गेले 9 राहिले, एकातून 8 जात नाही म्हणून 11तून 8 गेले 3 राहिले, हात चालू एक म्हणजे 39. म्हणजे या ठिकाणी आपण आलो आता 354 प्लस एक्स बरोबर किती आले 39. किती आले 39. ओके 39च ना. वेट येस 100 प्लस 119 आणि मायनस तर 39. ओके 39 आले. ओके या ठिकाणी आहे भागिले 32. लक्षात घ्या. मग हा जो भागिले 32 आहे आता गुणिले 32 करायला लागेल. मग हे गुणिले 32 केल्यानंतर इथे करू 2 व 18 हातचा आला 1. ओके डायरेक्टच गुणाकार केला तरी चालते. 39 गुणिले 2 78. 2 व 18 हातचा आला 2 म्हणजे 7. नंतर इथं 3 9 27 2 3 3 9 2 किती 11 8 7 7 14 हातचा आला 1 2 1 1248 आले मित्र या ठिकाणी. आता देअरफोर काय येणार आहे 354 अधिक एक्स बरोबर किती 1248. आता याला ब्रॅकेट मधून बाहेर काढता येते. समजा जर याला ब्रॅकेट मधून बाहेर काढलं तर हा जो प्लस 354 इकडे मायनस 354 होणार आणि आपला प्रॉपर आन्सर या ठिकाणी आपल्याला दिसून येईल. 8तून 4 गेले 4 राहिले, 4तून 5 जात नाही, 14तून 5 गेले 9 राहिले, हातचा आला या ठिकाणी गेला, 12तून 4 गेले 8 राहिले. म्हणजे आपला प्रॉपर आन्सर आला एक्स बरोबर 894. येस एस बरोबर 894 आहे 5th ऑप्शन मध्ये आणि आपल्याला आन्सर राईट आहे. पण हा प्रश्न तुम्हाला सोडवत असताना या ठिकाणी कितीतरी बेसिक आलेले आहे, कितीतरी ट्रॅक्स आलेले आहे. या ठिकाणी तुम्हाला स्क्वेअर रूट काढायला लागले, या ठिकाणी तुम्हाला क्यूब रूट काढायला लागलं, इथे टक्के म्हणजेच भागिले 100 द्यायला लागलं, ऑफचा पार्ट सर्वप्रथम करायला लागला. शेवटीच हा फक्त ब्रॅकेट आपण तिकडे जाऊन मायनस केला. मग एवढे सारे बेसिक जर तुमचे कंप्लीट होत असेल तर माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितलाच पाहिजे की नाही. आणि ही सिरीज थांबणार नाही, तुम्हाला 100% सांगतो, थांबणारच नाही ही सिरीज. म्हणजे 5 प्रश्न तुम्हाला करत करत तुमच्या 500 ने 5000 प्रश्न कंप्लीट करण्याचा माझा मानस आहे. ठीक आहे. येस. सो आपल्याला आन्सर आलेला आहे 894. देन चौथा प्रश्न महत्वाचा आहे भाऊ. या ठिकाणी मी आधीच 2 पार्ट करतो. हा सिंपल इंटरेस्ट म्हणजे सरळ व्याजाचा प्रश्न आणि मी आतापर्यंत कोणत्याच विद्यार्थ्याला PRT डिवायडेड बाय 100 सांगितलं नाही. मी माझ्या पद्धतीनं सरळ व्याज काढतो. पहिल्या ट्रॅक मध्ये काय आहे, इंग्लिश मीडियमच्या मुलांनी वरचं वाचून घ्यायचं आहे. खालच्या या ठिकाणी बघा की एका व्यक्तीने योजना एक्स मध्ये म्हणजे एक कुठली तरी योजना होती की त्या योजनेमध्ये 400 रुपये गुंतवले. 4% वार्षिक दराने 4 वर्षासाठी साध्या व्याजासाठी गुंतवले. आता एवढ्या ह्याच्यामध्ये त्याला व्याज किती मिळालं हे महत्वाचं आहे. पहिल्या योजना एक्स मध्ये मिळालेलं व्याज, योजना एक्स मधील व्याज मधील सव्या म्हणजे सरळ व्याज किती होतं सिंपल इंटरेस्ट. आता त्यासाठी काय करायला लागत असते माहिती आहे का, रक्कम असेल त्याच्यानंतर दर असेल किंवा कालखंड असेल या तिघांचा सरळ गुणाकार करायचा. म्हणजे हे 400 गुणिले किती हे 4 आणि गुणिले किती हे 4 सरळ गुणाकार करायचा. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायची की ज्या ठिकाणी रक्कम असेल त्या रकमेला मागून 2 अंकानंतर पॉईंट द्यायचा आणि पॉईंट देऊनच सरळ गुणाकार करायचा. म्हणजे या ठिकाणी काय आला, आता काय आला 4 गुणिले 4 गुणिले 4 4 चूक 16 16 चूक 64 रुपये 64 रुपीज हे झालं योजना एक्स मधील सरळ व्याज सिंपल इंटरेस्ट. बघा एका मिनिटामध्ये. आणि हा प्रश्न IBPS पॅटर्न ने विचारलेला आहे. मेमरी बेसचा हा प्रश्न आहे, महत्वाचा प्रश्न आहे. आता
यस. आता दुसऱ्या ट्रॅक मध्ये काय आहे, योजना बी. इथे लिहितो आता सेकंड योजना. योजना कोणती, योजना बी मध्ये 800 रुपये गुंतवले, मात्र दरच माहित नाही आपल्याला, तो फाइंड आउट करायचा आहे. 3 वर्षासाठी गुंतवले आणि त्यांनी शेवटी आपल्याला क्ल्यू दिला की एकूण मिळालेले व्याज म्हणजेच योजना एक्स मधलं व्याज आणि योजना बी मधलं व्याज असे किती व्याज मिळालं त्यांना, तर ते व्याज मिळालं 256. म्हणजे या ठिकाणी व्याज किती मिळालं, 64 रुपीज आणि प्लस प्लस याच्यामधलं एक्स रुपीज आणि हे व्याज मिळालं 256 रुपीज. म्हणजे आपण काय करू शकतो की याचं व्याज काढू शकतो ना. 200 योजना बी मधलं काय करायला लागते की 256 वजा हे 67 करायचे, म्हणजेच योजना बी मध्ये मिळालेलं व्याज आपल्याला दिसून येणार आहे. या ठिकाणी इथे 2 आले, इथे किती आले 96 म्हणजे 192 आले. 192 रुपये व्याज. म्हणजे आता असं करू शकतो आपण बघा 4 गोष्टी. एक म्हणजेच मुद्दल किती, तर 800 रुपये मुद्दल. हा, त्याच्यानंतर टक्के किती, तर टक्के दर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. दर व्हॉट पर्सेंट इज इक्वल टू व्हॉट म्हणजे फाइंड आउट करायचं आहे. त्याच्यानंतर कालखंड किती, काळ किती, तर 3 वर्ष झालं. आणि त्याच्यानंतर याचं आलं सरळ व्याज किती, सरळ व्याज किती मिळालं ह्या योजनेमध्ये, तर हे 192. कारण की त्यांना 2 योजनेचं मिळून 256 रुपये व्याज मिळालेलं होतं. पहिल्या योजनेमध्ये 64 आहे, तर मग निश्चितच दुसऱ्या योजनेमध्ये 192 रुपीज आहे. सो 192 रुपीज. आता याच्यावरून खऱ्या अर्थाने मी आन्सर काढतो. कसं, ट्रिक्सने काढतो. काय करायचं असते मित्रांनो, ज्या वेळेस आपल्याला दर काढायचा असतो किंवा मुद्दल काढायचा असतो किंवा काळ काढायचा असतो, तीनही वेळेस सरळ व्याजाला टार्गेट करायचं असते. म्हणजे मी इथे काढून देतो तुम्हाला इच्छा या जागेवर. काय म्हटलं मी, सरळ व्याजाला टार्गेट करत असते. बघा या ठिकाणी आपण असा गोल करू, लगेच निघते. सरळ व्याजाला टार्गेट केलं म्हणजे 192 ला टार्गेट केलं, त्याला 2 शून्य लावून द्यायचे, 2 शून्य आणि डिवायडेड बाय उरलेल्या ज्या काही गोष्टी असेल त्या डिवाइड करायच्या. म्हणजे 800 रुपीज आहे, इथे 800 लिहायचे गुणिले आणि हे 3 लिहायचे. तर सरळ सरळ आपला दर एक्स निघणार आहे. आता काय करायचं, शून्य कॅन्सल, शून्य कॅन्सल, शून्य कॅन्सल, शून्य कॅन्सल, निश्चित भाग जाते म्हणजे जाते. 8 1 8, 8 2 16, 19 मधून 16 गेले, उरले 3 झाले 32, 832 आणि 3 1 3, 3 8 24. म्हणजेच या ठिकाणी 8% आन्सर आलं. 8% वार्षिक व्याजाचा दर निघालेला आहे योजना बी मधला. आणि त्याने आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलं की योजना बी मधला दर कोणता आहे, तर तो 8% आहे. प्रॉपर आन्सर आलं सेकंड. या पद्धतीने जर का तुम्ही शिकत असाल ना, तर निश्चितच सांगतो की तुम्ही 150 प्लस मार्क्स मिळवू शकता 200 पैकी. कारण की तुम्हाला फक्त सराव करायचा आहे. ट्रिक्स लक्षात घ्यायच्या, ट्रिक्स पेक्षा ट्रॅक लक्षात घ्यायचे आहे. ॲनालिसिस करून कशा पद्धतीने आन्सर येईल, कमीत कमी वेळामध्ये कसं आन्सर येईल, हे जर तुम्ही बघितलं तर आयबीपीएस पॅटर्न मध्ये मार्क्स मिळवणे काहीच कठीण नाही, काहीच नाही. 150 प्लसचं स्वप्न घेऊन चालायचं. त्यासाठी प्रॅक्टिस करायची, भक्कम प्रॅक्टिस करायची, प्रत्येकच प्रकारचा प्रश्न जाणून घ्यायचा. कारण की समान बुद्धिमत्तेची मुलं पेपर देतात. मी याच्यासाठी म्हणतो की डीएड झालेले, बीएड झालेले, एमएड झालेले, त्यानंतर नेट झालेले, सेट झालेले, असे समान बुद्धिमत्तेची मुलं हा पेपर देत असल्या कारणाने आपली फक्त स्पीडच भक्कम असली पाहिजे. स्पीड भक्कम असली तर पेपर कव्हर, पेपर कव्हर तर ड्युटी. येस. सो आन्सर आलेला आहे 8%. पाचवा प्रश्न हा आपण घेतलेला आहे तो म्हणजेच पदावलीचा, आणि तो तर प्रश्न राहणारच आहे. हर वेळेस 5-5 प्रश्नाचा सिलेबस बदलत जाईल हळूहळू. हा, येस. एक नवीन टॉपिक त्याच्यामध्ये ऍड होत जाईल. येस. आता या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, 55% ऑफ 120 प्लस 200 मायनस एक्स हे जे काय असेल ते, तर व्हॉटची व्हॅल्यू काय. इनर मध्ये व्हॉट आहे म्हणजे आपल्याला लिहून घ्यावं लागेल. कसं लिहिणार, हा 55% म्हणजे 55 भागिले 100. हा ऑफचा ऑफच लिहितो, सध्या लिहितो ऑफ. नंतर इथं हे 120 आणि 200 म्हणजे त्याला सरळ सरळ 320 मध्ये आपण इथं टाकून देऊ. मायनस एक्स बरोबर हे 145 भागिले 100% म्हणजे भागिले 100 होते. हा ऑफ लिहून टाकला आणि हे 300. आता मित्रांनो तुम्हाला सांगतो की जो कोणता ऑफचा भाग असेल तो सर्वप्रथम करावा लागते बॉडमासच्या नियमानुसार. कारण की BODMAS हा ओ म्हणजे ऑफ होते, जो भागाकाराच्या आधी आपल्याला सॉल्व्ह करायचा असतो.
म्हणून याला गुणाकार करायचा, याला गुणाकार म्हणायचा. ऑफ म्हणजे गुणाकार करत असते. आता आडवा भाग द्यायचा. उभा भाग जाते का ते बघायचं. जातो भाग उभा, कारण की इथं 5 1 5 5 1 5 आणि 5 2 10 इथं 20 असा भाग गेला. आता या ठिकाणी 0 कॅन्सल, या ठिकाणी 0 कॅन्सल. बे क बे डायरेक्ट 16 2 32 इथं 16 म्हणूया. म्हणजेच 11 गुणिले 16 आले. आता 11 सकम 66 किंवा 16 1 16 हा चौला 1 16 1 16 ने किती 17 176 आले मित्रा. एवढा किती आला तर 176 आले. मायनस एक्स बरोबर. पुढे जाऊया आपण, म्हणजे त्यावेळेस लिहूया इथं पद्धतशीरपणे. आता याचा पण सॉल्व्ह करून घेऊ. 100 1 100 100 3 300 145 गुणिले 3 3 5 15 हा चौला 1 3 चूक 12 ने किती 13 हा चौला 1 3 1 3 ने किती 4 म्हणजे हे 435 आले. आपण फक्त एका स्टेप्सवर आलो. डायरेक्टच आपल्याला आन्सर पण आता निघून जाणार. ती आन्सर असा आहे मित्रा की 176 वजा काय रे तर एक्स बरोबर काय तर 435. युनिक क्वेश्चन आहे. या ठिकाणी बेसिक आहे. तुम्हाला बेसिक माहित आहे का की बरोबरच्या चिन्हाच्या जवळ जर एक्स असेल त्याच्या मागे जर वजाचं चिन्ह असेल किंवा या वजाच्या जागेवर जर भागिलेलं चिन्ह असेल तर हे रिप्लेसमेंट करता येते. असं म्हणजेच इथं होते 176 वजा 435 बरोबर एक्स. या ठिकाणी लहान संख्येतून मोठी संख्या काढता येत नाही, मात्र आपल्याला पर्यायाने काढायला लागते. मग आपण काय केलं 435 वजा 176 केले तर 5तून 6 जात नाही म्हणून 15तून 6 गेले 9 राहिले. हात चौला 1 या ठिकाणी दिला. 13तून 8 गेले 5 राहतात. हात चौला 1 या ठिकाणी दिला. 4तून 2 गेले तर 2 राहिले म्हणजे 259 आले. या ठिकाणी मी तरी म्हणतो की आन्सर किती आला 259. मात्र लक्षात घ्या 259 आन्सर आलं. एक्स बरोबर 259. मात्र काय केलं होतं आपण लहान संख्येतून मोठी संख्या काढली. म्हणून आपल्याला अशा वेळेस प्लस मायनस मायनस म्हणजे वजाबाकी करायची असते आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं असते. या ठिकाणी मोठ्या संख्येचं चिन्ह वजा आहे म्हणून या ठिकाणी आपण वजा दिला. एक्स बरोबर मायनस 259 आन्सर आलाय मित्रा. फर्स्ट ऑप्शन या ठिकाणी राईट आहे, राईटच आहे. अशा पद्धतीने आपण 5 प्रश्न अतिशय चांगल्या पद्धतीने मी तुम्हाला समजावून सांगितले. तुमचं काम एकच की जर का तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची बटन दाबा जेणेकरून तुम्हाला लवकरच नोटिफिकेशन प्राप्त होईल. कारण की हे जे 5-5-5-5 चे क्वेश्चन्स आहे ते खरंच तुमचं जीवन उज्ज्वल करणार. पुढे जाऊन सांगतो की जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करत चला आणि तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, स्टेटसला ठेवा आणि माझ्यासोबत संपर्क साधा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.